गुड इव्हनिंग. मागील लेक्चरमध्ये आपण पेप्टिक अल्सर ह्या GIT सिस्टीम मधला टॉपिक डिस्कस केला होता. GIT सिस्टीम मधला नेक्स्ट टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत तो आहे इमेटिक्स आणि अँटी इमेटिक्स. एक्झामच्या दृष्टीने हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. CCMP एक्झाम मध्ये अँटी इमेटिक्स वर लॉंग क्वेश्चन येऊ शकतो. त्याचप्रमाणे शॉर्ट नोट ही अँटी इमेटिक्स ड्रग वर येऊ शकते. एमेटिक्स हा टॉपिक 2 मार्कचे क्वेश्चन आहेत CCMP मध्ये. त्या एक्झाम पॅटर्न मध्ये जे 2 मार्कचा क्वेश्चन आहेत तर त्यामध्ये एमेटिक्स वर क्वेश्चन येऊ शकतात. तर यामध्ये डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये अँटी एमेटिक ड्रग्स हे कॉमनली यूज केले जातात आणि जे CCMP पॉइंट ऑफ व्ह्यू होमिओपॅथी डॉक्टर्स जे प्रॅक्टिशनर आहेत त्यांना ऑलरेडी अँटीएमेटिक ड्रग्स विषयी नॉलेज आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय गोष्टी यात महत्वाच्या आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्शन पार्ट डिस्कस करूया. आता नॉशिया म्हणजे काय हे आपण पहिले पाहूया. नॉशिया म्हणजे इट इज अन अनइझीनेस ऑफ द स्टमक that often accompanies the urge to vomit but doesn't always lead to vomiting. थोडक्यात वॉमिटिंग होण्याच्या आधीची जी स्टेज आहे अनइझीनेस ऑफ द स्टमक, थोडक्यात मराठीमध्ये आपण म्हणू शकतो मळमळ. ओके. आणि उलटी होईल असं वाटतं परंतु प्रत्येक वेळेस उलटी होत नाही, तर त्याला आपण नॉशिया असं म्हणतो. कॉमेडी किंग परवेश आणि वॉमिटिंग इज अ forceful, voluntary or involuntary emptying of the stomach contents through the mouth. Vomiting म्हणजे की पोटातलं जे कंटेन आहे ते फोर्सफुली व्हॉलंटरी किंवा इनव्हॉलंटरी बाहेर येणं, त्याला आपण वॉमिटिंग असं म्हणतो. तर वॉमिटिंग तसं पाहिलं गेलं तर प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. जे हार्मफुल सबस्टन्स स्टमक किंवा ड्युओडेनम मध्ये आहेत त्यांना इलिमिनेट करण्यासाठी. आणि वॉमिटिंग हा एक सिम्पटम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप साऱ्या डिसीजेस मध्ये दिसून येतो. म्हणजे हा एक काही डिसीज नाहीये, इट इज अ सिम्पटम्स ऑफ मेनी डिसीज. ओके. तर तेच आपण पाहणार आहोत नॉशिया. आणि आता हा जो इंट्रोडक्शन पार्ट आहे हे जस्ट नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ऍक्च्युअल ड्रग्स फार्मेकोलॉजी मध्ये विचारले जाते. तर नॉशिया आणि वॉमिटिंग दीज आर नॉट डिसीजेस बट दीज आर रॅदर सिम्पटम्स. इन मेनी कंडिशन्स देर इज नॉशिया अँड वॉमिटिंग. For example, if patient is suffering from infection, food poisoning, during traveling, there is vomiting that is known as motion sickness. Sometimes overeating may responsible for nausea and vomiting. Intestinal obstruction is there that also lead to nausea and vomiting. Some illnesses associated with nausea and vomiting. Brain injury results in nausea and vomiting. हेड इंजुरी झाली तर काही वेळेस वॉमिटिंग होती. अपेंडिसाइटिस मध्ये वॉमिटिंग दिसून येतं. मायग्रेनचा अटॅक आल्यावर वॉमिटिंग येते. म्हणजे नॉशिया आणि वॉमिटिंग हे डिसीज नसून खूप साऱ्या डिसीजेसचे सिम्पटम्स आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. कधी कधी हे जे सिम्पटम्स आहेत हे नॉशिया वॉमिटिंग काही सिरियस कंडिशनचेही दिसून येतात. काही पेशंटला हार्ट अटॅक येण्याआधी चेस्ट पेन होतानीच काहींना मळमळ होते आणि उलटी होते. किडनी लिव्हर डिसऑर्डर असतील, सेंट्रल नर्वस सिस्टीमचे डिसऑर्डर असतील, ब्रेन ट्युमर्स असतील, कॅन्सर असेल, ह्या सिरियस कंडिशन मध्येही काही लोकांमध्ये हे नॉशिया अँड वॉमिटिंग सिम्पटम्स दिसून येते. जे पेशंट किमोथेरपी जे कॅन्सरमध्ये आपण देतो, रेडिएशन थेरपी
देतो, किंवा सर्जिकल प्रोसिजर जे आहेत काही पेशंटमध्ये आपल्याला करावं लागतात, त्यामध्येही नॉशो वॉमिटिंग दिसून येतं. ओके. त्याचप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये ही वॉमिटिंग हा सिमटम्स दिसून येतो. त्याला आपण मॉर्निंग सिकनेस असं म्हणतो. तर तुम्हाला मोशन सिकनेसची ट्रीटमेंट माहीत हवी, मॉर्निंग सिकनेसची ट्रीटमेंट माहीत हवी, तर काही ड्रग्स पण आहेत. ते साईड इफेक्ट जे दाखवतात त्यात नॉशा वॉमिटिंग साईड इफेक्ट, GIT डिस्टर्बन्स काही ड्रग करतात, त्यांनी नॉशा वॉमिटिंग होतं. तर हे सगळे नॉशा वॉमिटिंग होण्याचे कारण आपण पाहिले. ओके. जस्ट एक मिनिट. ओके. आता वॉमिटिंगमुळे काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, तर वॉमिटिंग झाल्याने जे पण स्टमक मधलं कंटेंट आहे ते बाहेर येतं. ओके. आणि जर रिपीटेड वॉमिटिंग झाली तर काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यामध्ये डिहायड्रेशन होऊ शकतो. वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट लॉस वॉमिटिंग मध्ये होतो. जसं डायरियामध्ये डिहायड्रेशन दिसून येतं, तसंच करंट ओमिटिंग झाली तर पेशंट हायपोव्हॉल्युमिया मध्ये जाऊ शकतो, डिहायड्रेशन मध्ये जाऊ शकतो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स मेनली पोटॅशियमची लेवल कमी होते. उलटी होताना कधी कधी जे कंटेन आहे ते लंग्स मध्ये जाऊ शकतं, ऍस्पिरेशन निमोनिया होऊ शकतं. प्रेग्नन्सीमध्ये सिव्हिअर वॉमिटिंग हायपरेमेसिस ग्रॅव्हिडॅरम होऊ शकतं. इनेमल इरोजन म्हणजे दाताचे जे लेअर आहे तो निघू शकतो. आणि फोर्सफुल वॉमिटिंग मध्ये कधी कधी इसोफेजियल जो म्युकोजा आहे, गॅस्ट्रो इसोफेजियल म्युकोजा, तो टिअर होऊ शकतो. त्याला आपण मेलोर विस सिंड्रोम किंवा बोअर हेवी सिंड्रोम असं म्हणतो. मॅलोरी वेस्ट सिंड्रोम मध्ये पार्शियल टिअर होतं, आणि बोयर हेवी सिंड्रोम मध्ये फुल रप्चर होतं. तर हे जर ओमिटिंग रिकरंट झाली तर हे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. त्यामुळं अर्ली ट्रीटमेंट फार महत्वाची आहे. आता ओमिटिंग का होतं ते आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या ब्रेनमध्ये जे ओमिटिंग सेंटर आहे ते स्टिम्युलेट झाल्यामुळं ओमिटिंग दिसून येते. आपल्या शरीरामधले ब्रेन मधले जे ओमिटिंग सेंटर आहे ते स्टिम्युलेट झाल्यानंतर ओमिटिंग दिसून येते. आता त्यासाठी तुम्हाला काही पाथवे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. पेरिफेरल साईड करून सिग्नल्स हे ओमिटिंग सेंटरकडे जातात. ओके. आणि ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होऊन त्यानंतर सिग्नल इफरंट पाथवेनी स्टमक आणि डायफ्राम कडे येतात आणि मग वॉमिटिंग होते. तर ऍफरंट पाथवेनी सिग्नल्स GIT असेल, थ्रोट असेल, किंवा विसरा म्हणजे ऑर्गन्स कडून ब्रेन कडे जातात. हे सिग्नल जाताना दोन रिले सेंटर लागतात. म्हणजे ओमिटिंगचं जर पाथवे आपण म्हटलं तर ऍफरंट इम्पल्सेस पहिले ब्रेनकडे जाणार, ओमिटिंग सेंटरला स्टिम्युलेट करणार, आणि ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यावर इफरंट पाथवेने जे सिग्नल येत आहेत डायफ्रॅम आणि स्टमकला, त्यामुळं ओमिटिंग घडून येते. तर GIT, थ्रोट किंवा काही ऑर्गन्स आहे त्याकडून सिग्नल्स हे ब्रेनकडे जातात. त्याला ते जे सिग्नल्स पाठवले जातात ते ऍफरंट पाथवेने पाठवले जातात. त्यामध्ये दोन रिले सेंटर लागतात, CTZ आणि NTS. तर CTZ आपण जनरल फार्मॅक मध्येही बघितलेला आहे हा वर्ड, किमो रिसेप्टर ट्रिगर झोन. आणि हा स्टिम्युलेट होतो. तो सिम्युलेट झाल्यावर तिथून सिग्नल मग ओमिटिंग सेंटरकडे जातात. NTS म्हणजे न्यूक्लियस ट्रॅक्टस सोलिटरस, हा एक रिले सेंटर आहे. ऍफरंट पाथवेने जे सिग्नल जातात ते पहिले NTS कडे आणि CTZ कडे जातात, आणि तिथून मग वॉमिटिंग सेंटर कडे जातात. तर न्यूक्लिअर टॅक्टस सॉलिटरस. तर CTZ जो आहे तो ब्लड ब्रेन बॅरियर जे आहे त्याच्या बाहेर लोकेटेड असतो. त्यामुळं ह्या CTZ ला वेगवेगळे मेडिएटर्स ह्यावर ऍक्ट होऊ शकतात. काही हार्मोन्स टॉक्झिन CTZ ला स्टिम्युलेट करू शकतात. जे लिपिड सोल्युबल ड्रग आहेत आणि लिपिड इनसोल्युबल ड्रग आहे, हे दोन्ही ड्रग CTZ वर ऍक्ट होतात, कारण CTZ इज लोकेटेड आउटसाइड द ब्लड ब्रेन बॅरियर. आणि
हे जे ऍफरंट पाथवेने सिग्नल सीटीझेड एनटीएस कडे जातात, तर सीटीझेड एनटीएस ला ते ऍक्टिव्हेट करतात. सीटीझेड आणि एनटीएस वर काही रिसेप्टर्स प्रेझेंट असतात, जसं हिस्टामाइन H1 रिसेप्टर प्रेझेंट असतो. ओके. मस्कुरेनिक रिसेप्टर प्रेझेंट असतात. सिरोटोनिन ओके, 5HT रिसेप्टर प्रेझेंट. सिरोटोनिन म्हणजेच 5HT. डोपामाइन रिसेप्टर प्रेझेंट असतात. न्यूरोकायनिन, कॅनॅबिनॉइड्स, ओपॉइड्स हे सगळे रिसेप्टर प्रेझेंट असतात. आणि हे ऍक्टिव्हेट होऊन नंतर सिग्नल ओमिटिंग सेंटरकडे जातात. ओमिटिंग सेंटरवरही ह्या रिसेप्टर जे मी आता सांगितले ते प्रेझेंट असतात. आणि ह्या रिसेप्टर थ्रू हे सेंटर ऍक्टिव्हेट होतात. आणि त्यानंतर डिफरंट पाथवेने सिग्नल्स हे ब्रेन कडून डायफ्राम आणि स्टमक कडे येतात. आणि त्यामुळं जे मसल आहे ते कॉन्ट्रॅक्ट होऊन स्टमकचे त्यात जे स्टमक कंटेंट आहे ते बाहेर पडतं. तर हे सेंटर ऍक्टिव्हेट होण्यासाठी जे मीडिएटर्स ह्या सेंटरवर ऍक्ट होतात, ते व्हेरियस रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. आणि हे रिसेप्टरचं नॉलेज तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. अँटी इमेटिक ड्रग जेव्हा आपण डिस्कस करू, त्यावेळेस तुम्हाला हे रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग भरपूर वेळा येतील. म्हणजे आपण अँटी हिस्टॅमिनिक ड्रग यूज करू शकतो, अँटी मस्कुरेनिक ड्रग यूज करू शकतो, सिरोटोनिन रिसेप्टर इनहिबिट करणारे 5HT3 अँटागोनिस्ट, ओंडॅनसॅट्रॉन, डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग ज्यामध्ये डॉमपेरिडॉन, मेटोक्लोप्रामाइड आहे. ओके, हे सगळे ओपॉइड रिसेप्टर, ह्या सगळ्या रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग आपण देऊ शकतो. तर अँटीइमेटिक ड्रगच्या मेकॅनिझम जाणून घेण्यासाठी ह्या रिसेप्टरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर हिस्टामाइन, मस्कुरॅनिक, सिरोटोनिन, डोपामाइन, न्यूरोकायनिन, कॅनॅबिनॉइड आणि ओपॉइड रिसेप्टर हे सीटीझेड आणि एनटीएस वर लोकेटेड असतात, आणि तसेच ओमिटिंग सेंटरवर लोकेटेड असतात. आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर ओमिटिंग होतं, हे तुम्हाला आता समजलेलं आहे. तर ओमिटिंग होण्याचे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते मी तुमच्याशी, किंवा पाथवे आहे, मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके. ओमिटिंग कसं होऊ शकतं हे आपण जाणून घेणार आहोत. तर मीटिंग सेंटर हे मध्ये प्रेझेंट असतं. अल्टिमेटली हे ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यानंतर ओमिटिंग होते. आणि ऍफ्रन पाथवे कडून जे सिग्नल्स येतात, त्यामध्ये हे सिग्नल्स कसे येतात, काय येतात, हे मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. ओके. आणि हे जे सिग्नल्स येतात ते सीटीझेड आणि एनटीएस कडे येतात, आणि सीटीझेड एनटीएस कडून ओमिटिंग सेंटर कडे जातात. तर पहिले आपण मोशन सिकनेस विषयी जाणून घेऊया, कारण मी एएनएस मध्ये तुमच्याशी मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी डिस्कस केलेली होती. तर मोशन सिकनेस मध्ये मुख्यतः ड्युरिंग ट्रॅव्हलिंग vestibular apparatus which is a part of inner ear that is activated. आणि वेस्टिबल apparatus कडून सिग्नल्स हे ओमिटिंग सेंटर कडे जातात. आणि देर इज ए कोलिनर्जिक लिंक बिटवीन वेस्टिब्युलर apparatus आणि ओमिटिंग सेंटर. आणि ही लिंक ओमिटिंग सेंटरच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज करते. दॅट ऍसिटिल कोलिन ऍक्ट्स ऑन मस्कुरेनिक रिसेप्टर आणि ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होते. त्यामुळं मोशन सिकनेस मध्ये मुख्यतः आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग, त्यामध्ये हायोसिन येतं, ते यूज करतो. त्याचप्रमाणे आपण मोशन सिकनेस मध्ये पाहिलेलं आहे की अँटी हिस्टॅमिनिक ड्रग्स, H1 अँटीहिस्टॅमिनिक, जे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत, त्यांना ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. असे ड्रगही मोशन सिकनेस मध्ये देऊ शकतो. त्यामध्ये प्रोमिथॅझिन नावाचा ड्रग खूप पॉप्युलर आहे, ॲव्होमाइन 25 mg टॅबलेट. तर मोशन सिकनेस मध्ये कोणते ड्रग यूज करतात हे जर तुम्हाला कोणी विचारलं, तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे अँटी मस्कुरेनिक ड्रग किंवा अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रग हॅव्हिंग अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. ओके. त्याचप्रमाणे सेरेब्रल कॉर्टेक्स कडूनही ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होऊ शकतात.
जसं सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये अ, अ, जी स्मेल आहे, एखादा खराब स्मेल आला किंवा एखादं वाईट गोष्ट आपण पाहिली, किळसवाणं गोष्ट पाहिली, काही अ, वाईट थॉट्स आले, तर त्यांनी ही सेरेब्रल कॉर्टेक्स कडून ओमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होता आणि इमेजेस घडून येतं. त्याचप्रमाणे जे GIT किंवा फॅरिंग्स मध्ये इरिटेशन झाल्यानंतरही सिग्नल्स ओमिटिंग सेंटरकडे जातात. तर जे आपण रेडिएशन किंवा किमोथेरपी देतो, ओके, तर ज्यावेळेस अ, ते ड्रग देतो त्यावेळेस किंवा रेडिएशन थेरपी देतो, तर गॅस्ट्रोएंटरायटिस झाल्यामुळं तिथं सिरोटोनिन रिलीज होतो आणि सिरोटोनिन ॲफ्रंट पाथवेवर ऍक्ट होतो आणि सिग्नल्स ओमिटिंग सेंटरकडे जातात आणि ओमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होतात. त्याचप्रमाणे जे सर्क्युलेशन मध्ये जे आपण ड्रग्स म्हणतो की जे सर्क्युलेशन मधून CTZ वर ऍक्ट होऊ शकतात. ओके. CTZ वर तुम्हाला मी सांगितलं की लिपिड सोल्युबल किंवा लिपिड इनसोल्युबल कोणतेही ड्रग ऍक्ट होऊ शकतात आणि त्यांनी जर CTZ स्टिम्युलेट केलं तर वॉमिटिंग होऊ शकतं. जसं मॉर्फिन आहे, तो CTZ स्टिम्युलेट करतो ओपाइड रिसेप्टर थ्रू, वॉमिटिंग होतं. त्याचप्रमाणे डोपामाइन जो ड्रग आहे, तो CTZ स्टिम्युलेट करू शकतो, वॉमिटिंग होऊ शकतो. सिरोटोनिन जे आपल्या शरीरात वेगवेगळ्या टिश्यू मधून रिलीज होतं, ते CTZ वरचे 5-HT3 रिसेप्टर ऍक्टिव्हेट करू शकतात. तिथून सिग्नल वॉमिटिंग सेंटरला जाणार, वॉमिटिंग होणार. ओके. तर हे सर्व जे रिसेप्टर आहे CTZ वरचे, डोपामाइन, 5-HT, ओपॉइड, हिस्टामाइन, मस्क्युरॅनिक रिसेप्टर, हे जर ऍक्टिव्हेट झाले तर CTZ ऍक्टिव्हेट होऊन सिग्नल ओमिटिंग सेंटरला जातं आणि ओमिटिंग होऊ शकतं. तर थोडक्यात ओमिटिंग का होतं, कसं होतं, हे मी सांगितलेलं आहे. तर यामध्ये आतापर्यंत जो पार्ट आपण डिस्कस केला आहे, तर आपल्याला अँटीएमेटिक ड्रग डिस्कस करताना त्याची गरज पडणार आहे. आता जे दोन टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत, एक आहे इमेटिक्स आणि दुसरा आहे अँटीएमेटिक्स. दोन्हींचंही जे ऍक्शन आहे ते एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. इमेटिक्स म्हणजे हे असे सबस्टन्स आहे, ते दिल्याने ओमिटिंग इंड्यूस होते. काही पॉइझनिंग मध्ये आपल्याला ओमिटिंग इंड्यूस करावे लागते. एखाद्या पर्सनने एखादं पॉइझनस सबस्टन्स स्वेलो केलेला असेल, तर जो स्टमक मध्ये असेल, तर त्यावेळेस आपल्याला गॅस्ट्रिक लवाज, त्याचप्रमाणे आपण ओमिटिंग इंड्यूस करणारे ड्रग्स देतो, त्याला आपण इमिटिक्स म्हणतो. म्हणजे दीज आर द ड्रग्स विच यूज फॉर इंडक्शन ऑफ वॉमिटिंग. ओके. तर जनरली इमेटिक्स आपण कधी देतो, ज्यावेळेस पॉइझनस सबस्टन्स इंजेस्ट केलेला असतो. त्यामध्ये कोणते ड्रग आहेत, तर ॲपोमॉर्फिन नावाचा ड्रग आहे, तो CTZ स्टिम्युलेट करतो ओपॉइड रिसेप्टर थ्रू. त्यानंतर गॅस्ट्रिक म्युकोजा इरिटेट झाल्यानंतर सिरोटोनिन रिलीज होतो, तो जाऊन तो ऍफरंट पाथवेला ऍक्टिव्हेट करतो, CTZ कडे सिग्नल जातात, तिथून वॉमिटिंग सेंटरला जाता, वॉमिटिंग घडतं. त्यामध्ये मस्टार्ड, ओके, सोडियम क्लोराईड आहे. तर पॉइझनिंग मध्ये घरच्या घरी आपल्याला जर ओमिटिंग इंड्यूस करायचं असेल, तर आपण मिठाचं पाणी केलं आणि ते जर पेस्ट पर्सनला दिलं, तर त्यानेही ओमिटिंग इंड्यूस होते. त्याचप्रमाणे मस्टार्ड, मस्टर्ड ही गॅस्ट्रिक इरिटेशन करून ओमिटिंग इंड्यूस करते. आयपी कॅकुन हा हा जो ड्रग आहे, तो CTZ पण स्टिम्युलेट करतो, गॅस्ट्रिक म्युकोजाही इरिटेट करतो आणि ओमिटिंग इंड्यूस करतो. तर एक्झाम मध्ये जर क्वेश्चन तुम्हाला व्हायवत विचारला की नेम आणि इमेटिक्स, मग त्यात तुम्हाला ॲपोमॉर्फिन, ॲपिकॅकुन्हा, सोडियम क्लोराईड आणि मस्टार हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. तर ॲपोमॉर्फिन जो आहे, हा डोपामाइन अगोनिस्ट आहे. डोपामाइन रिसेप्टर CTZ वरचे स्टिम्युलेट झाले तर CTZ ऍक्टिव्हेट होतो, सिग्नल्स वॉमिटिंग सेंटरकडे जातात आणि वॉमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होऊन वॉमिटिंग होते. तर ॲपोमॉर्फिन आपण इंट्रामस्क्युलर किंवा सबक्युटेनस यूज करू शकतो, 6 मिलीग्रॅम. विथिन 5 मिनिट्स ॲपोमॉर्फिन दिल्यानंतर वॉमिटिंग होते. ते देत असताना
रेस्पिरेशन डिप्रेस नाही पाहिजे, कारण ॲपोमॉर्फिन हा CNS डिप्रेशंट आहे, रेस्पिरेटरी डिप्रेशन करतो. ओके. काही वेळेस हायपोटेन्शन आणि सिंकोप मध्येही पेशंट जातो. तर वी हॅव टू रूल आउट रेस्पिरेटरी डिप्रेशन बिफोर गिविंग ॲपोमॉर्फिन. तर ॲपोमॉर्फिन इंट्रामस्क्युलरली सबक्युटॅनियसली 6 मिलीग्रॅम दिल्यानंतर 5 मिनिटांमध्ये ओमिटिंग होते. दुसरं जे आहे मस्टार्ड आणि सोडियम क्लोराईड. ओके. तर मस्टार्ड आपण आता हे मस्टार्ड किंवा सोडियम क्लोराईड हे घरच्या घरी आपण हे गोष्टी करू शकतो. त्यामध्ये सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, आपल्याला 1 टीस्पून मीठ, 1 पिंट ऑफ वॉटर जे आहे त्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पेशंटला द्यायचं, जेणेकरून त्यांनी गॅस्ट्रिक इरिटेशन होईल आणि वॉमिटिंग होईल. ओके. ओके. तर हा पिंट म्हणजे अराउंड 250 ते 250 ml वॉटर. त्यानंतर 1 पिंट म्हणजे अराउंड 470 ml आपण म्हणू शकतो वॉटर. तर 1 टीस्पून आपण 500 ml वॉटरमध्ये, सॉरी, सोडियम क्लोराईड 1 चमचा मीठ आपण त्यात अर्ध्या लिटर वॉटरमध्ये देऊन मिक्स करून पेशंटला प्यायला दिलं तर गॅस्ट्रिक इरिटेशन होऊन इरिटेशन होऊ शकतं. मस्टार्ड मस्टार्ड 1/2 पिंट ऑफ वॉटरमध्ये मिक्स करून आपण देऊ शकतो. मस्टर्ड म्हणजे मोहरी. ओके. त्याने ही गॅस्ट्रिक इरिटेशन होऊन वॉमिटिंग होते. त्यानंतर आयपी कॅकून हा हा एक प्लांट सोर्स पासून ऑप्टेन केलेला ड्रग आहे. त्यामध्ये इमिटिन नावाचं सबस्टन्स असतो आणि सिरप आयपी कॅक आपण ॲडल्टमध्ये 15 ते 30 ml किंवा चिल्ड्रनमध्ये 10 ते 15 ml दिलं तर त्याने वॉमिटिंग इंड्यूस होते. ओके. तर ॲपिक ॲक्यून ह्याचा इफेक्ट यायला अराउंड 15 मिनिटं लागतात. तर आयपिक ॲक्यून हा गॅस्ट्रिक म्युकोजा इरिटेशन करून आणि सीटीझेड स्टिम्युलेट करून ह्या दोन्ही मेकॅनिझमनी ऍक्ट होतो. तर ॲपोमॉर्फिन सीटीझेड स्टिम्युलेट करतो. सोडियम क्लोराईड आणि मस्टार्ड गॅस्ट्रिक इरिटेशन करता आणि ॲपिक ॲक्यून हा हे सीटीझेड स्टिम्युलेट पण करतं आणि गॅस्ट्रिक इरिटेशन पण करतं. तर खूप साऱ्या पॉइझनिंग मध्ये आपण इमेटिक्स यूज करतो, परंतु इमेटिक्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन सम पॉइझनिंग. हे पण तुम्हाला माहिती आहे की कोणत्या पॉइझनिंग मध्ये आपण इमेटिक्स यूज केले नाही पाहिजे. तर जे करोजिव्ह पॉइझनिंग आहे, ऍसिड किंवा अल्कली पॉइझनिंग आहे, करोजिव्ह पॉइझनिंग आपण म्हणतो, त्यामध्ये परफोरेशनची रिस्क असते, इसोफेजियाला इंजुरीची रिस्क असते. त्यामुळं करोजिव्ह पॉइझनिंग मध्ये इमेटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. CNS स्टिम्युलंट ड्रगची पॉइझनिंग असेल त्यात इमेटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. कन्व्हर्जनची रिस्क त्या पेशंटमध्ये असते. केरोसिन पॉइझनिंग मध्ये इमेटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. त्यामध्ये ऍस्पिरेशन होऊ शकतं आणि त्यामुळे केमिकल निमोनिया होऊ शकतो. अनकॉन्शियस पेशंट असेल त्यामध्येही ऍस्पिरेशनची रिस्क असते. त्यामुळे त्याच्यातही इमेटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. आणि मॉर्फिन आणि फिनोथायाझाईन पॉइझनिंग. तर मॉर्फिन मध्ये वॉमिटिंग सेंटर हे सेपरेट झालेले असतात. मॉर्फिन पॉइझनिंग म्हणजे मॉर्फिन सीटीझेड स्टिम्युलेट करून वॉमिटिंग करतो थेरापिटिक डोसला. अपोमॉर्फिन हा मॉर्फिन सारखाच ऍक्ट होतो. ओके. अपोमॉर्फिन आपण पाहिलं तर ओपॉइड अगोनिस्ट आहे, तर मॉर्फिन पण सीटीझेड स्टिम्युलेट करतो आणि वॉमिटिंग मॉर्फिन मध्ये ऍट थेरापिटिक डोसला मॉर्फिन यूज केलं तर वॉमिटिंग होते. परंतु पॉइझनिंग डोसला जर मॉर्फिन घेतलेला असेल तर त्यावेळेस वॉमिटिंग सेंटर डायरेक्ट सप्रेस होतं आणि इथं इमेटिक्स देऊनही ते वॉमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होत नाही. आणि सेम इज केस विथ फिनोथायाझाईन अँटीसायकोटिक ड्रग्स. तर मॉर्फिन आणि फिनोथायाझाईन पॉइझनिंग मध्येही इमेटिक्स
इफेक्टिव्ह नाहीत, त्यामुळे यूज नाही करायचे. तर करोसिव्ह पॉइझनिंग, सीएनएस स्टिम्युलंट पॉइझनिंग, केरोसिन पॉइझनिंग, अनकॉन्शियस पेशंट, मॉर्फिन आणि फिनोथायाझाईन पॉइझनिंग यामध्ये इमेटिक्स कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. तर आतापर्यंत जो पार्ट इमेटिक्सचा पाहिला तो 2 मार्कच्या दृष्टीने महत्वाचा आहे. शॉर्ट नोट अशी 4 मार्कासाठी तुम्हाला इमेटिक्स वर येणार नाही, 2 मार्कासाठी किंवा व्हायवा मध्ये. तर त्या दृष्टीने तो टॉपिक तुम्हाला सीसीएमपी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू प्रिपेअर करायचा आहे. आता आपण जो महत्वाचा टॉपिक आहे अँटी इमेटिक ड्रग्स कडे वळूया. तर तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये डॉम्पिरिडॉन, मेटोक्लोप्रामाइड, ओंडॅनसॅट्रॉन, ओके, त्यानंतर प्रोमिथॅझाईन हे सर्व ड्रग्ज यूज करत आहात. वेगवेगळ्या टाईपच्या वॉमिटिंग तुम्ही ट्रीट केलेल्या असतील जनरल प्रॅक्टिसमध्ये, बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला कोणते ड्रग अँटीइमेटिक म्हणून यूज होतात, त्यांच्या मेकॅनिझम काय, आणि कोणत्या टाईपच्या वॉमिटिंग मध्ये ते यूज होतात, आणि अजून काही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं काय ते आपण पाहून घेणार आहे. तर अँटीइमेटिक्स मीन्स दीज आर द ड्रग्स विच यूज टू प्रिव्हेंट और सप्रेस वॉमिटिंग. These are the drugs we use to prevent or suppress vomiting. So, what are the uses of antiemetic? They are useful in various type of vomiting. जेव्हा आपण uses पाहणार आहोत तर कोणत्या टाईपच्या वॉमिटिंग मध्ये ते यूज होतात ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. तर वेगवेगळ्या अँटीएमेटिक्स वेगवेगळे प्रकारचे आहेत, त्याचे वेगवेगळे युजेस आहेत. तर जनरली अँटीएमेटिक्स आपण मॉर्निंग सिकनेस साठी यूज करतो, मोशन सिकनेस साठी यूज करतो, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग असेल त्यासाठी यूज करतो, कॅन्सर इंड्यूस वॉमिटिंग असेल त्यामध्ये यूज करतो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जे किमोथेरपी देतो, किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग नॉशिया वॉमिटिंग असेल, कॅन्सरच्या पेशंटमध्ये रेडिएशन थेरपी देतो त्यामुळे जी नॉशिया वॉमिटिंग होत असेल तर त्यासाठी आपल्याला अँटीएमेटिकची गरज असते. त्याचप्रमाणे काही ड्रग वॉमिटिंग इंड्यूस करतात तर त्यामध्येही अँटीएमेटिकची गरज असते. काही डिसिजेस मध्ये वॉमिटिंग होते त्यावेळेसही अँटीएमेटिकची गरज असते. म्हणजे मॉर्निंग सिकनेस, मोशन सिकनेस, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग, किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग, रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग, ड्रग इंड्यूस वॉमिटिंग, डिसीज इंड्यूस वॉमिटिंग, हे सगळे गोष्टींसाठी आपण अँटीएमेटिक ड्रग्स यूज करतो. तर आतापर्यंतचा पाठ तुम्हाला समजलेला असेल. आता पुढच्या पाठकडे मी वळत आहे. तर क्लासिफिकेशन काय, तर तुम्हाला मी सांगितलं की सीटीझेड, न्यूक्लियस ट्रॅक्टर सोलिटरस, ओमिटिंग सेंटरवर जे रिसेप्टर आहे, हिस्टामाइन रिसेप्टर आहे, मस्करेनिक रिसेप्टर आहे, डोपामाइन रिसेप्टर आहे, न्यूरोकायनिन रिसेप्टर आहे, ओके, सिरोटोनिन 5HT3 रिसेप्टर आहे, ते ऍक्टिव्हेट झाल्याने वॉमिटिंग होते. म्हणून अँटीएमेटिक पॉइंट ऑफ व्ह्यू ते रिसेप्टर ब्लॉक करणारे ड्रग मुख्यतः यूज केले जातात. त्यामध्ये कोणते ड्रग आहेत, तर मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करणारे अँटीकोलिनर्जिक, हिस्टामिन रिसेप्टर ब्लॉक करणारे अँटीहिस्टामिनिक, डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करणारे न्यूरोलेप्टिक आहेत. त्याचप्रमाणे प्रोकायनेटिक ड्रग जे आहेत जे डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात, 5HT3 रिसेप्टर ब्लॉक करतात, ते प्रोकायनेटिक ड्रग्ज आहेत. न्यूरोकायनिन रिसेप्टर ब्लॉक करणारे ऍप्रिपिटांट फॉस ऍप्रिपिटांट आहे, सिरोटोनिन रिसेप्टर अँटागोनिस्ट आहेत, ओके, आणि याच्याबरोबर काही ऍड्ज्युएंट अँटीएमेटिक्स आहेत. तर कोणकोणते ड्रग आहेत आणि त्यापैकी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते महत्वाचे, तर 2 मार्क्सच्या दृष्टीने तुम्हाला मोशन सिकनेसची ट्रीटमेंट वेगळी विचारली जाऊ शकते, मॉर्निंग सिकनेस साठी कोणते ड्रग यूज करतात, किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग, रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग, यासाठी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आणि शॉर्ट नोट मध्ये यामध्ये सर्वात महत्वाचा टॉपिक जो आहे प्रोकायनेटिक ड्रग्ज आहे आणि दुसरा 5HT3 अँटागोनिस्ट आहे. तर आता अँटीकोलिनर्जिक ड्रग्स जे मस्कुरेनिक रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होणारे आहेत त्याला आपण अँटी मस्कुरेनिक ड्रग असंही म्हणतो. तर हायोसिन आणि डायसायक्लोमाइन हे ड्रग आपण अँटीकोलिनर्जिक अँटीइमेटिक मध्ये यूज करतो. ओके, तर हायोसिन आणि डायसायक्लोमाइन जे H1 अँटीहिस्टॅमिनिक्स आहेत, तर फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स आपण मेस्टली यूज करतो. त्यामध्ये प्रोमिथॅझिन आहे, डायफेनहाइड्रामाइन आहे, डायमेनहायड्रिनेट आहे, डॉक्झिलॅमाइन आहे, मेक्लिझाइन आहे. तर मॉर्निंग सिकनेस मध्ये तुम्ही डॉक्झिलॅमाइनचा यूज पाहिला असेल, डॉक्झिनेट टॅबलेट, ओके. तर हे सर्व अँटीहिस्टॅमिनिक ड्रग हे अँटीएमेटिक म्हणून आपण यूज करतो. तर अँटीहिस्टॅमिनिक मध्ये H1 अँटीहिस्टॅमिनिक, तर कन्फ्युज व्हायचं नाही. H2 अँटीहिस्टॅमिनिक पेप्टिक अल्सर मध्ये आहे, सिमिटिडिन, रॅनिटिडिन, फॅमोटिडिन,
ओके, लोक्झॅटिडिन. H1 अँटीहिस्टॅमिनिक GIT रिलेटेड अँटीइमेटिक्स मध्ये आहेत. त्यात प्रोमिथॅझिन, डायफेनहेड्रामाइन, डायमेनहेड्रिनेट, डॉक्झिलॅमाइन, मेक्लिझाइन हे ड्रग येतात. डोपामाइन रिसेप्टर ब्लॉकर. जसं आपण पाहिलं, ऍपोमॉर्फिन डोपामाइन स्टिम्युलेट करून ओमिटिंग करतात. तर डोपामाइन ब्लॉकर जर यूज केले तर ओमिटिंग प्रिव्हेंट होणार आहे. तर ऍक्च्युली हे जे ड्रग आहेत त्याला आपण न्यूरोलेप्टिक असं म्हणतो. आणि डोपामाइन ब्लॉकर्स हे न्यूरोलेप्टिक आपण सिझोफ्रेनिया म्हणजे सायकोसिस मध्ये यूज करतो. आणि ऍडिशनल यूज ह्या ड्रगचा आहे अँटीएमेटिक. मग त्यामध्ये CPZ नावाचा ड्रग आहे, क्लोरप्रोमॅझिन, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CPZ. ओके. तर जे ओल्डर अँटीसायकोटिक ड्रग आहेत त्याला आपण न्यूरोलेप्टिक असंही म्हणतो. त्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन, प्रोक्लोरपरॅझिन हे ड्रग आहे. परत एकदा सांगतोय की ह्या D2 अँटागोनिस्ट मध्ये क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन, प्रोक्लोरपरॅझिन हे ड्रग आहेत. हे न्यूरोलेप्टिक्स आपण ओके. नेट कनेक्शनचा प्रॉब्लेम असल्यामुळे इंटरनेटचा मध्ये अ, थोडा व्हिडिओ कट झाला, इंटरप्शन आलंय. तर आता आपण कंटिन्यू करूया. परत एकदा कनेक्शन रिस्टोअर झालेलं आहे आणि आपण आता पाहूया. तर यामध्ये न्यूरोलेप्टिक ड्रग्ज जे आहेत त्यात क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन, प्रोक्लोरपरॅझिन येतात. त्यानंतर प्रोकायनेटिक ड्रग्स जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे यूज केले जातात कॉमनली, त्यात डॉमपेरिडॉन खूप पॉप्युलर ड्रग आहे. तर मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, सिसाप्राइड, मोसॅप्राइड, इटोप्राइड, लिव्होसल्पिराइड, ओके, सिनिटाप्राइड हे सगळे ड्रग प्रोकायनेटिक ड्रग आहे. ऍक्च्युली त्यांना प्रोकायनेटिक ड्रग का म्हणतात? कारण ते इंटेस्टायनल मोटिलिटी वाढवतात, गॅस्ट्रोइंटेस्टायनल मोटिलिटी वाढवतात. त्यामुळं स्टमकचे जे कंटेंट आहे ते लवकर स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं. आणि त्याचबरोबर ते वोमिटिंग प्रिव्हेंट करायलाही उपयुक्त आहेत. तर त्यांना प्रोकायनेटिक ड्रग नाव का पडलं ते मी तुमच्याशी डिस्कस केलं. त्यात मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन, सिसाप्राइड, मोसाप्राइड, इटोप्राइड, लिव्होसल्पिराइड. खूप सारे गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट हे ड्रग लिव्होसल्पिराइड यूज करतात GIT रिलेटेड कंडिशन मध्ये. सिनिटाप्राइड हे सगळे प्रोकायनेटिक ड्रग्स आहेत. तर यामध्ये डॉमपेरिडॉन नावाचा ड्रग तुम्हाला माहित पाहिजे. आणि मेटोक्लोप्रामाइड, डॉमपेरिडॉन यामधला डिफरन्सही तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतो. त्याचप्रमाणे आता 5-HT3 अँटागोनिस्ट जे किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग आहे, रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग आहे, त्यासाठी बेस्ट ग्रुप कोणता? तर 5-HT3 अँटागोनिस्ट. MCQ यावर विचारला जातो. तर ओंडॅनसॅट्रॉन, ग्रॅनीसॅट्रॉन, पॅलोनोसेट्रॉन, रॅमोसेट्रॉन हे सगळे 5-HT3 अँटागोनिस्ट आहेत. बाकी ओमिटिंग मध्येही आपण ते यूज करू शकतो. परंतु जर किमोथेरपी इंड्यूस ओमिटिंगचं ड्रग ऑफ चॉईस विचारलं तर त्यामध्ये 5-HT3 अँटागोनिस्ट हे ड्रग आहे. त्यानंतर NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट, ॲप्रेपिटान, फॉसॲप्रेपिटान. आता हे रिसेंटली अप्रूव्ह झालेले ड्रग आहेत. ते न्यूरोकायनिन रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात. ॲड्ज्युअन अँटीएमेटिक मध्ये डेक्झामिथॅझोन हे स्टिरॉइड यूज केलं जातं, बेन्झोडायझेपाइन्स यूज केलं जातं. त्याचप्रमाणे ड्रोनॅबिनॉल जे कॅनाबाइड रिसेप्टरवर ऍक्ट, ड्रोनॅबिनॉल ड्रग तोही ॲड्ज्युअन अँटीएमेटिक मध्ये यूज केला जातो. तर क्लासिफिकेशन साठी ते ड्रग माहित पाहिजे. म्हणजे जवळजवळ 7 ग्रुप तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर क्लासिफिकेशन लॉंग क्वेश्चन साठी फार महत्वाचं आहे. लॉंग क्वेश्चन आलं तर क्लासिफिकेशन विचारलंच जाणार. बरोबर आहे. मग तुम्हाला जे ड्रग माहिती आहे ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणजे अँटीकोलिनर्जिक, H1 अँटॅगोनिस्ट, D2 ब्लॉकर मध्ये न्यूरोलेप्टिक, प्रोकायनेटिक ड्रग, 5-HT3 अँटागोनिस्ट, NK1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आणि ॲड्ज्युअन अँटीएमेटिक्स. ओके. आता यामध्ये पहिले अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण पाहूया.
यामध्ये हायोसिन आणि आता अँटीकोलिनर्जिक मध्ये खूप सारे एक्झाम्पल आहे. अँटीकोलिनर्जिकलाच आपण अँटी मस्कुरेनिक म्हणतो, त्यालाच आपण ॲट्रोपिन सबस्टिट्यूट म्हणतो. आणि एएनएस मध्ये डिटेलमध्ये आपण अँटीकोलिनर्जिक डिस्कस केलेलं आहे. त्यामध्ये ओमेटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ट्रीट करण्यासाठी ओमेटिंगला आपण हायोसिन आणि डायसायक्लोमाइन हे ड्रग प्रेफर्ड करतो. हायोसिन हा मोस्ट इफेक्टिव्ह ड्रग आहे मोशन सिकनेससाठी. मी तुम्हाला सांगितलं मोशन सिकनेसच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये ऍसिटिल कोलिनचा कोलिनर्जिक लिंकचा रोल आहे. वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट होतं ड्युरिंग ट्रॅव्हलिंग, सिग्नल ओमिटिंग सेंटरकडे जातात कोलिनर्जिक लिंक थ्रू, ऍसिटिल कोलिन रिलीज होतो ओमिटिंग सेंटरला, मस्कुरेनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतं आणि ओमिटिक होतं. म्हणून अँटी मस्कुरेनिक म्हणजेच अँटी कोलिनर्जिक ड्रग आपण मोशन सिकनेससाठी यूज करतो. त्यात हायोसिन आहे, आपण डायसायक्लोमाइन यूज करू शकतो, किंवा फर्स्ट जनरेशन अँटी हिस्टॅमिनिक्स त्यांना अँटी कोलिनर्जिक प्रॉपर्टी असते तेही आपण मोशन सिकनेससाठी यूज करू शकतो. तर हायोसिन मोस्ट इफेक्टिव्ह फॉर मोशन सिकनेस, 0.2 to 0.4 mg ओरली किंवा इंट्रामस्क्युलरली आपण देऊ शकतो. ट्रान्सडर्मल पॅच हायोसिन, त्याला आपण दुसरं नाव त्या हायोसिनचं स्कोपेलामाइन आहे. त्याचा ट्रान्सडर्मल पॅच काही कंट्रीमध्ये अवेलेबल आहे. तर परत एकदा इंटरनेट कनेक्शनचा प्रॉब्लेम आलाय. ठीक आहे, आता परत चालू झालेला आहे. तर ट्रान्सडर्मल पॅच काही कंट्रीजमध्ये अवेलेबल आहे. तर 1.5 मिलीग्रॅम डोस त्या ट्रान्सडर्मल पॅचमध्ये असतो आणि तो बिहाइंड द पिन्ना अप्लाय करतात. आणि हे ड्रग जे आहेत मोशन सिकनेससाठी आपण यूज करतो. ओरली जर आपण घेणार असू तर हायोसिन आपल्याला ऍटलिस्ट अर्धा ते 1 तास आधी देणं गरजेचं असतं. ट्रान्सडर्मल पॅचचा ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असतो, म्हणून तो 2 ते 3 तास आधी बिहाइंड द पिन्ना अप्लाय करणं गरजेचं असतं. ट्रान्सडर्मल पॅच हायोसिनचा ऍडव्हान्टेज असा आहे की त्यांचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन हे जास्त असतं. जवळजवळ 3 दिवस तो ट्रान्सडर्मल पॅच ड्रग डिलिव्हर करू शकतो. आणि त्यामुळं काही कंट्रीजमध्ये तो अवेलेबल आहे. डायसायक्लोमाइन हा अजून एक ड्रग आहे अँटीकोलिनर्जी ग्रुपमधला. तो आपण 10 ते 20 mg डोसमध्ये यूज करू शकतो फॉर मोशन सिकनेस ॲज वेल एज फॉर मॉर्निंग सिकनेस. म्हणजे मॉर्निंग सिकनेससाठी डायसायक्लोमाइन हा एक सेफ ड्रग आहे. अँटी हिस्टॅमिनिक मधला डॉक्झिलॅमाइन नावाचा ड्रग ही सेफ आहे. ऍटलिस्ट हे दोन डी मॉर्निंग सिकनेस म्हणजे जे प्रेग्नन्सी रिलेटेड ओमिटिंग आहे त्यामध्ये आपण लक्षात ठेवायचे आहेत. आता डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये अजून जे अँटीमिटिक अजून दुसऱ्या ग्रुपचे जे आहेत तेही काही ठिकाणी यूज केले जातात. परंतु त्याचं 100% प्रोटेक्ट टेरॅटोजेनिक जे साईड इफेक्ट फ्री आहे ते ड्रग असं अजून 100% बुक्समध्ये मेन्शन नाही. परंतु काही क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करण्यात आल्यात, त्याच्यामध्ये काही ड्रग सेफ दिसून आले. त्यामुळे काही गायनेकोलॉजिस्ट मॉर्निंग सिकनेसमध्ये डायसायक्लोमाइन किंवा डॉक्झिलॅमाइन कव्हर नसेल होत पेशंट तर मग दुसरे ड्रगही यूज करतात. त्यात ओंडेनसॅट्रॉन आहे, मेटोक्लोप्रामाइड किंवा डॉम्पेरिडॉन पैकी काही गायनेकोलॉजिस्ट ते एक ड्रग यूज करतात. पण आपल्याला जर एक्झाम मध्ये जर विचारलं मॉर्निंग सिकनेससाठी तर डायसायक्लोमाइन आणि डॉक्झिलॅमाइन मेन्शन करावं. म्हणजे तुमच्या डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधला सिनेरिओ जो आहे तो मे बी डिफरंट असेल, पण बुक्स मध्ये जे मेन्शन आहे डायसायक्लोमाइन आणि डॉक्झिलॅमाइन हे पहिलं लिहिलं पाहिजे. नंतर तुम्ही ते मेन्शन करू शकता, पण पहिले डायसायक्लोमाइन आणि डॉक्झिलॅमाइन मॉर्निंग सिकनेस. आणि मोशन सिकनेस साठी हायोसिन, डायसायक्लोमाइन, त्यानंतर प्रोमिथाझाईन पण आपण यूज करू शकतो. तर 2 मार्कला आलं मोशन सिकनेसचे मॅनेजमेंट, ते कसं उपयुक्त आहे ते तुम्हाला माहित पाहिजे. एएनएस मध्ये हायोसिन डिस्कस करताना मी डिटेलमध्ये मोशन सिकनेस डिस्कस केलेलं आहे. आता जे H1 अँटी हिस्टॅमिनिक ड्रग्स आहेत, हं, जे H1 अँटी हिस्टॅमिनिक ड्रग्स आहेत त्यामध्ये प्रोमिथॅझिन आहे, ओके, डायफेनहाइड्रामाइन आहे, ओके. तर हे आणि अजून काही अँटी हिस्टॅमिनिक जे H1 अँटी हिस्टॅमिनिक्स आहेत. तर जे फर्स्ट जनरेशनचे, ओके,
प्रोक्लोरपरॅझिन, क्लोरप्रोमेझिन, प्रोमिथॅझिन, डायफेनहायड्रिनेट, डायमेनहायड्रिनेट, हे सगळे H1 अँटीहिस्टॅमिनिक्स आपण अँटीएमेटिक म्हणून यूज करू शकतो. तर या H1 अँटीहिस्टॅमिनिक्स ड्रगला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी ही असते. मग ते त्यांच्या H1 अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टीमुळे पण उपयुक्त आहे, ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळे पण उपयुक्त आहे, आणि त्यांना सिडेटिव्ह प्रॉपर्टी असते. ह्या तिन्ही प्रॉपर्टीमुळे त्यांना अँटीएमेटिक इफेक्ट येतो. ओके. एक लक्षात घ्या, H1 अँटीहिस्टॅमिनिक मध्ये सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग पण आहेत. त्यात सेट्रिझिन, लिव्होसेट्रिझिन, ओके, हे ड्रग येतात. ओके. तर H1 अँटीहिस्टॅमिनिक मध्ये सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक आपण अँटीएमेटिक म्हणून यूज करत नाही. H1 अँटीहिस्टॅमिनिक मध्ये फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक आपण यूज करू शकतो, ज्यांना अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टीज आहे पण ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक आणि सिडेटिव्ह प्रॉपर्टी आहे. तर प्रोमिथॅझिन, डायफेनहायड्रामाइन, डायमेनहायड्रिनेट हे ड्रग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आता हे ड्रग सिडेशन प्रोड्यूस करत असल्यामुळं आपण एक ऍडव्हाइस पेशंटला द्यायला पाहिजे की ड्रायव्हिंग इज नॉट ऍडवाइजेबल. आता प्रोमिथॅझिन आहे, मी तुम्हाला सांगितलं मोशन सिकनेस मध्ये देतात, बरोबर आहे. पण ते दिल्यानंतर आपण एक ऍडवाइस द्यायचा पेशंटला की तुम्ही ड्राईव्ह करू नका, कारण त्या ड्रगमुळं सिडेशन येतं, आणि सिडेशन आल्यामुळं जे फाईन मुवमेंट्स आहेत त्या हॅम्पर होऊ शकतात. ओके. आणि कधी कधी झोपही लागू शकते. ओके. तर ह्या ड्रगला अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी आहे. ओके. तर मेटोक्लोप्रामाइड नावाचा ड्रग जो आहे प्रोकायनेटिक ड्रग, तर हा ड्रग जो आहे हा अँटीमेटिक म्हणून यूज होतो. त्याचा एक क्लासिकल ऍडव्हर्स इफेक्ट आहे, एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. आणि तो मेटोक्लोप्रामाइड मुळे दिसून येतो. तर त्यावेळेस आपल्याला अँटीकोलिनर्जिक ड्रग्ज त्या मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिले तर हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट कमी होतील किंवा दिसून येणार नाही. आणि प्लस अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टीमुळे अँटीएमेटिक ऍडिटिव्ह इफेक्ट पण येणार आहे. तर सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ऍक्शन जी ह्या H1 अँटीहिस्टॅमिनिक ड्रगची आहे, त्यामुळं H1 अँटीहिस्टॅमिनिक जर मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिले तर ऍडिटिव्ह अँटीएमेटिक इफेक्ट येतो, प्लस मेटोक्लोप्रामाइडचा जो ड्रॉबॅक आहे एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट, तो दिसून येणार नाही. तर काय आहे ते एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट वगैरे ते मी तुमच्याशी नंतर डिस्कस करणार आहे. कसा होतो, काय होतो, ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की प्रोमिथॅझिन जे अव्होमाइन टॅबलेट आहे 25 mg, त्यात प्रोमिथॅझिन थिओक्लेट नावाचा सॉल्ट असतो. तर प्रोमिथॅझिनचा हा सॉल्ट फॉर्म आहे, प्रोमिथॅझिन थिओक्लेट. डॉक्झिलॅमाइन तुम्हाला मी सांगितलं मॉर्निंग सिकनेस साठी इंडियामध्ये खूप पॉप्युलर ड्रग आहे डॉक्झिलॅमाइन. आणि डॉक्झिलॅमाइन हा ड्रग पायरिडॉक्सिन जे व्हिटॅमिन आहे त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. डॉक्झिनेट म्हणून टॅबलेट आहे, तर ती आपण मॉर्निंग सिकनेस साठी देऊ शकतो. 10 ते 20 mg डोस आहे. बेड टाइमला स्टार्ट करा. जर वोमिटिंग कव्हर नसेल होत तर आपण डोस वाढवू शकतो. इव्हन बीडी 3 टाइम्स डेली ही डॉक्झिलॅमाइन दिलं जातं. पण त्याने सिडेशन, ड्राउझिनेस, ड्रायनेस ऑफ माउथ होऊ शकतं अँटीकोलिनर्जिक इफेक्टमुळे. वर्टायगो, ॲब्डोमिनल अपसेट, त्या गोष्टी दिसून येतात. तर डॉक्झिलॅमाइन इंडियामध्ये मॉर्निंग सिकनेस पॉइंट ऑफ व्ह्यू पॉप्युलर आहे, आणि जी मार्केट मध्ये अवेलेबल आहे ती जनरली पायरिडॉक्सिन डॉक्झिलॅमाइन कॉम्बिनेशन मध्ये अवेलेबल आहे. तर डॉक्झिलॅमाइनचं जे सेफ्टी प्रोफाईल आहे प्रेग्नन्सीमध्ये, तो आता क्लिअर झालेला आहे, आणि USFDने 2013 नंतर त्याला मॉर्निंग सिकनेससाठी अप्रूव्ह केलेला आहे. सुरुवातीला तो काही दिवस यूज केला, त्यानंतर काही टेराटोजेनिक पोटेन्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू काही गोष्टी 1980च्या दशकात दिसून आल्या, त्यामुळे काही दिवस बंद झाला तो, त्यासाठी यूज करायचे नाही. नंतर परत सबसिक्वेंट स्टडीज मध्ये दिसून आलं की तो टेरेटोजेनिक साईड इफेक्ट करत नाही, त्यामुळं
USFDA आणि बाकीचे ऑथॉरिटीज आहेत ड्रग अप्रुव्हल वेगवेगळ्या कंट्रीमध्ये, त्यांनी तो अप्रूव्ह केलेला आहे. आणि इवन अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्शन अँड गायनेकॉलॉजीनी ही डॉक्झिलॅमाइन पायरिडॉक्सिन फर्स्ट लाईन ट्रीटमेंट मॉर्निंग सिकनेस साठी अप्रूव्ह केले. तर डॉक्झिलॅमाइन इज सेफ इन प्रेग्नन्सी and that's why we use doxylamine to treat morning sickness. ओके. मेक्लिझिन नावाचा अँटीहिस्टॅमिनिक आहे. तो थोडा लॉंग ऍक्टिंग आहे. त्याला लेस अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी, लेस सिडेटिव्ह येतो आणि लॉंग ऍक्टिंग असल्यामुळं तो 24 तासापर्यंत उपयुक्त राहतो. सी सिकनेस म्हणजे समुद्रात जे प्रवास करतो आपण, त्यामुळं जेव्हा वॉमिटिंग होते, सी सिकनेस ट्रॅव्हलिंग जेव्हा समुद्रातून असतं, त्यावेळेस हा ड्रग उपयुक्त ठरू शकतं कारण लॉंग ऍक्टिंग आहे. इवन काही प्रेग्नन्सी रिलेटेड वॉमिटिंग मध्येही त्याचा यूज काही गायनेकोलॉजिस्ट करत आहेत मेक्लिझाईनचा. बुक्स मध्ये अजून मेन्शन नाही आहे. सिनारेझाईन नावाचा जो ड्रग आहे तो अँटी व्हर्टायगो म्हणून जास्त पॉप्युलर आहे आणि त्याला अँटी मोशन सिकनेस प्रॉपर्टी पण आहे. मोशन सिकनेस मध्येही सिनारेझिन यूज केला जातो. त्याला कॅल्शियम चॅनल ब्लॉकिंग प्रॉपर्टी आहे. त्यामुळं अँटीहिस्टॅमिनिक मध्ये अँटी व्हर्टायगो म्हणून कोणता ड्रग यूज केला जातो, हा जर MCQ आला तर त्याचा आन्सर आहे सिनारेझाईन. ओके. तर मोशन सिकनेसची पॅथोफिजिओलॉजी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहे. ट्रॅव्हलिंगच्या वेळेस व्हेस्टिब्युलर ॲपरेटस जो इनर इयरचा पार्ट आहे तो स्टिम्युलेट होतो. त्यामुळे सिग्नल वॉमिटिंग सेंटर, ते व्हेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट झाल्यानंतर व्हेस्टिब्युलर ॲपरेटस पासून सिग्नल वॉमिटिंग सेंटरकडे जातात थ्रू कोलिनर्जिक लिंक, आणि कोलिनर्जिक लिंक थ्रू वॉमिटिंग सेंटर ऍक्टिव्हेट होतात. वॉमिटिंग सेंटरच्या तिथं ऍसिटिल कोलिन रिलीज होऊन मस्करेनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतात आणि त्यानंतर इफरंट पाथवेने, म्हणजे हा झाला ऍफरंट पाथवे, पेरिफेरीकडून ब्रेनकडे गेला. आता इफरंट पाथवेने इम्पल्स फ्रेनिक नर्वनी डायफ्रॅम आणि ऍब्डोमिनल मसलला सोमॅटिक नर्व थ्रू येतात आणि वॉमिटिंग होतं. तर मोशन सिकनेस साठी आपल्याला असे ड्रग उपयुक्त असतात ज्यांना अँटी मस्कुरेनिक प्रॉपर्टी आहे. मग आपण हायोसिन यूज करू शकतो. ओके. त्याचप्रमाणे आपण प्रोमिथॅझिन अँटीहिस्टॅमिनिक H1 अँटीहिस्टॅमिनिक यूज करू शकतो. मोशन सिकनेस साठी आपण ओंडेनसॅट्रॉन यूज करत नाही कारण त्याला अँटी मस्कुरेनिक प्रॉपर्टी नाही, त्याला 5-HT3 अँटागोनिस्टिक प्रॉपर्टी आहे. ओके. तर ते ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके. The antiemetic with anticholinergic antihistaminic property are the first choice drugs for motion sickness. Anti-dopaminergic drug, anti HT3 म्हणजे अँटी 5-HT3 पाहिजे, आर लेस इफेक्टिव्ह, किंवा आपण यूज करत नाही म्हणू शकतो. आणि मोशन सिकनेस साठी हे ड्रग जे आपण यूज करतो, हायोसिन किंवा प्रोमिथॅझिन, हाफ टू 1 आवर बिफोर जर्नी घ्यायचं, ओरली आपण देणार असू तर. परंतु एकदा ट्रॅव्हलिंग स्टार्ट झालं आणि वेस्टिब्युलर ॲपरेटस स्टिम्युलेट झालं तर त्यावेळेस हे ड्रग दिले तर तेवढा इफेक्ट येत नाही. म्हणून ट्रॅव्हलिंगच्या आधी अर्धा ते 1 तास ते देणं गरजेचं आहे. मॉर्निंग सिकनेस साठी आपण डायसायक्लोमाइन यूज करू शकतो, डॉक्झिलॅमाइन यूज करू शकतो, प्रोमिथॅझिन यूज करू शकतो. तुम्हाला मी सांगितलं मेटोक्लोप्रामाइड किंवा प्रोक्लोरपॅराझाईनही आपण यूज करू शकतो. तर हे सगळे अँटी इमेटिक आपण मॉर्निंग सिकनेस मध्ये, काही ठिकाणी ओंडॅन सॅट्रॉनही काही गायनेकोलॉजिस्ट यूज करतात पण बुक्स मध्ये अजून मेन्शन नाहीये. तर डायसायक्लोमाइन हे अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे. प्रोमिथॅझिन, डॉक्झिलॅमाइन, प्रोक्लोरपॅराझिन हे अँटीहिस्टॅमिनिक आहेत आणि मेटोक्लोप्रामाइड हे प्रोकायनेटिक D2 अँटॅगोनिस्टिक ड्रग आहे. ओके. तर हे आपण मॉर्निंग, तर तुम्हाला 2 ड्रग मॉर्निंग सिकनेसचे ऍटलिस्ट माहित पाहिजे. ओके. आता न्यूरोलेप्टिक मध्ये कोणते ड्रग आहेत ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. यामध्ये न्यूरोलेप्टिक म्हणजे हे असे ड्रग आहेत जे सिझोफ्रेनिया मध्ये किंवा सायकोसिस साठी यूज होतो. तर जे लिम्बिक सिस्टीम आहे आपल्या बॉडीमधली, तिथं डोपामाइनची लेवल एक्सिस झाल्यामुळं सिझोफ्रेनिया होतो आणि तो ट्रीट करण्यासाठी सुरुवातीला जे ड्रग अप्रूव्ह झाले होते, ओके,
त्यात D2 अँटागोनिस्टिक ड्रग अप्रूव्ह झाले होते आणि त्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन, ट्रायफ्ल्युप्रोमॅझिन, प्रोक्लोरपॅराझिन, हॅलोपिरिडो खूप सारे ड्रग आहे न्यूरोलेप्टिक मध्ये. तर त्यातले काही न्यूरोलेप्टिक आपण अँटीएमेटिक म्हणूनही यूज करू शकतो. जनरली जी ओमेटिंग डोपामाइन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होते, त्यात हे चांगले उपयुक्त आहे, कारण हे D2 ब्लॉकर ड्रग आहे. म्हणजे ऍपोमॉर्फिन इंड्यूस वॉमिटिंग ते प्रिव्हेंट करतील. तर आपण हे कुठे यूज करू शकतो? हे आपण ड्रग इंड्यूस वॉमिटिंग मध्ये, डिसीज इंड्यूस वॉमिटिंग मध्ये, पोस्ट ऑपरेटिव्ह नॉशिया वॉमिटिंग मध्ये, कॅन्सर किमोथेरपी इंड्यूस वॉमिटिंग, रेडिएशन इंड्यूस वॉमिटिंग, कॅन्सर रिलेटेड वॉमिटिंग, मॉर्निंग सिकनेसलाही आपण यूज करू शकतो, परंतु रुटीनली यूज करायचे नाही. हायपर इमेसिस ग्रॅव्हिडेरम म्हणजे सिव्हिअर टाईप ऑफ वॉमिटिंग असेल तरच यूज करायला पाहिजे. रुटीनली आपण न्यूरोलेप्टिक्स मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज करत नाही. तसंच मोशन सिकनेस मध्येही ते उपयुक्त नाही, कारण त्यामध्ये कोलिनर्जिक लिंक थ्रू जे ऍक्टिव्हेशन होतं हे ड्रग ब्लॉक करणार नाही, तिथं अँटीमस्कुरेनिक ड्रगच पाहिजे. तर न्यूरोलेप्टिक पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये आपण कॉमनली यूज करत नाही. ओके. न्यूरोलेप्टिक ड्रगला काही साईड इफेक्ट आहेत, त्यात सिडेशन आहे, हायपोटेन्शन आहे. न्यूरोलेप्टिक ड्रगचा मेन ऍडव्हर्स इफेक्ट आहे जे ड्रग डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक करतात. ओके. तर D2 अँटागोनिस्टिक ड्रग आहेत, तर ते लिम्बिक सिस्टीमवर त्यांचा बेनिफिशियल इफेक्ट सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये होतो, परंतु बेसल गँग्लिया मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं न्यूरोलेप्टिक्स किंवा जे D2 अँटागोनिस्टिक कोणतेही ड्रग असू द्या, ते एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट करतात. आणि त्यातला एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. पार्किन्सोनिझम पण होऊ शकतं, परंतु त्याच्यासाठी जवळजवळ 4 आठवडे ड्रग द्यावं लागतं. तर अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूरोलेप्टिक यूज केले तर इनिशियली जो साईड इफेक्ट एक्स्ट्रा पिरॅमिडल दिसतो, सिंगल डोसनी दिसतो, तो अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया चिल्ड्रन मध्ये जास्त कॉमन आहे, त्यातल्या त्यात तो गर्ल्स मध्ये जास्त कॉमन आहे. ओके. तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया. ओके. जे ड्रग D2 अँटागोनिस्टिक आहे ते अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. अजून काही एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट आहेत जे न्यूरोलेप्टिक बरोबर दिसतात, पण ते लॉंग टर्म यूज केल्यानंतर दिसतात. तर ओमेटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूरोलेप्टिक जर यूज केले तर अॅक्यूट मस्क्युलर डिस्टोनिया ऍडव्हर्स इफेक्ट दिसतो. इव्हन सिंगल डोस दिला तरी दिसू शकतो. चिल्ड्रन मध्ये कॉमन आहे, त्यातल्या त्यात मुलींमध्ये जास्त कॉमन आहे. ओके. आणि जे आपण सिझोफ्रेनियासाठी हे ड्रग यूज करतो त्याचा डोस थोडा जास्त असतो. अँटीएमेटिक पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूरोलेप्टिक ड्रगचा डोस कमी असतो. तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न्यूरोलेप्टिक इतके महत्वाचे नाहीत. तर आतापर्यंतचा पार्ट आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्याशी डिस्कस करेल, कारण त्यामध्ये प्रोकायनेटिक ड्रग्स डिटेलमध्ये मला डिस्कस करायचे आहेत. आणि प्रोकायनेटिक ड्रग्स मध्ये मेटोक्लोप्रामाइड, डॉम्पेरिडॉन मधला फरक हा तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वात महत्वाचा आहे. प्रोकायनेटिक ड्रग वर शॉर्ट नोट आली तर प्रोकायनेटिक ड्रग मध्ये ह्या दोन ड्रगचा फरक, बाकीचे प्रोकायनेटिक ड्रग, प्रोकायनेटिक ड्रगचे युजेस, अँटीएमेटिक तर आहेच, पण अजून काही युजेस आहेत का प्रोकायनेटिक ड्रगचे तेही तुम्हाला माहित पाहिजे. तर प्रोकायनेटिक ड्रग आणि 5HT3 अँटागोनिस्ट हे राहिलेले ड्रग मी नेक्स्ट लेक्चर मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करेल. थँक्यू.